शिंदेंच्या काळातील योजनांना फडणवीसांकडून स्थगिती, मवियाचा दावा, तर महायुतीमध्ये शिंदेंचं महत्त्व संपलं आणि त्यांच्या योजनांचं सुद्धा वडेट्टीवारांचा हल्लाबोल। राज्यातील धार्मिक स्थळांवरील भोंग्यांबाबत सभागृहामध्ये चर्चा, भोंग्यांच्या आवाजाच्या मर्यादेचं पालन करावं लागेल, मुख्यमंत्र्यांच्या सूचना, नियमांचं उल्लंघन केल्यास जप्तीची कारवाई। खुर्ची बदलावरनं विधानसभेतही टोलेबाजी, ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अजय चौधरी विरोधी पक्ष नेत्यांच्या खुर्चीवर बसल्यानंतर शंभूराज देसाई, पटोले आणि मुख्यमंत्र्यांची मिश्कील टोलेबाजी। मी 10 ते 12 कोटींमध्ये आमदार झालो, इतरांना 35 ते 45 कोटी रुपये खर्च करावे लागतात, माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकेंचं विधान, तर गमतीने असं विधान केल्याचं सोळंकेंचं स्पष्टीकरण। मुंडे धस संदीप क्षीरसागर यांच्या नंतर आमदार प्रकाश सोळंकेंच्या कार्यकर्त्यांचा मारहाणीचा व्हिडिओ समोर, एका व्यक्तीला 2024 मध्ये मारहाण, व्हिडिओ व्हायरल, तर प्रकाश सोळंकेंपासून जीवाला धोका, जिल्हाधिकाऱ्यांना पत्र। वाल्मिक कराडने अवादा कंपनीकडे तब्बल 6 वेळा मागितली खंडणी, अवादा कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्याने दिलेल्या जबाबातनं माहिती समोर, सुदर्शन घुलेने संतोष देशमुखांना दिली होती जीवे मारण्याची धमकी। पुण्यामध्ये 35 कोटींच्या 100 शववाहिका धूळ खात पडून, आरोग्य खात्याचा भोंगळ कारभार उघड, तानाजी सावंतांच्या कार्यकाळामध्ये झाली होती खरेदी। संभाजीनगरमध्ये जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये दारूची पार्टी, पुढारी न्यूजच्या बातमीची जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल, कठोर कारवाईचं आश्वासन। देहूतील संत तुकोबांच्या जगातील सर्वात मोठ्या पगडीचा विश्वविक्रम, महाराजांच्या पगडीचा घेराव 30 फूट तर उंची 4 फुटांची, पगडीची वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया अँड जिनियस बुकमध्ये नोंद। पाकिस्तानच्या बोलांमध्ये बलोच लिबरेशन आर्मीकडून जाफर एक्सप्रेस हायजॅक, पाकिस्तानच्या 20 जवानांचा खात्मा, पाकिस्तानच्या जेलमधील बलूच चळवळीतील सर्वांना सोडण्याची मागणी, 48 तासांची मुदत।